नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र पोलीस ह्या पदभरतीविषयी. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की ह्या काळात आपलं महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूर येथे. आणि येथील अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी असा लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्रात पोलीस पदभरती केव्हा करण्यात येईल. तेव्हा ह्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की महाराष्ट्रात आपल्या येत्या काळात 14,000पेक्षा जास्त पदांची पोलीस भरती पाहावयास मिळू शकते. आणि अधिक माहिती देताना फडणवीस बोलले की ही पदभरती यात कोणतेही पद हे कंत्राटी पद्धतीने भरले जाणार नाही आणि परीक्षेत जे गैरप्रकार होतात, जे कॉप्यांचे प्रकार होतात ते रोखण्यासाठीही या येणाऱ्या पदभरतीमध्ये उपाययोजना केल्या जातील. तर मित्रांनो, या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल तसेच चालक ह्या पदांची भरती पाहावयास मिळणार आहे. तर चला आपण या व्हिडिओमध्ये अधिक माहिती घेऊ या भरतीविषयी. तर मित्रांनो, यात कोणकोणती पदे असणार आहेत तर पोलीस शिपाई चालक, SRPF आणि सशस्त्र पोलीस शिपाई ही पदे असणार आहेत. आणि यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता असेल 12वी उत्तीर्ण व जे विद्यार्थी चालक या पदासाठी उत्सुक असतील त्यांच्यासाठी लाईट मोटर व्हेकल हे ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी लागणार आहे. आणि यासाठी असणारी वयाची अट आहे पोलीस शिपाई या ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 28 वय कॅटेगरी आणि मागासवर्गीय वर्गासाठी 18 ते 23 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे. तसेच पोलीस शिपाई चालक पदासाठी 19 ते 28 आणि पोलीस शिपाई चालक ह्या प्रवर्गात मागासवर्गीयासाठी 19 ते 23 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे. आणि यासाठी लागणारी शारीरिक पात्रता असेल ही पुरुषांसाठी असेल 165 सेंटीमीटर उंची आणि महिलांसाठी असेल 155 सेंटीमीटर उंची. तसेच पोलीस भरतीसाठी मैदानी आणि इतरही काही शारीरिक पात्रता आवश्यक असतात, त्यांची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देतच राहील. तसेच यासाठी अर्ज केव्हा सुरू होईल तर मित्रांनो, ही जी घोषणा झाली आहे ही महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी एक अनौपचारिक घोषणा केली आहे विधिमंडळामध्ये. तर याबाबत जी सविस्तर माहिती येणार आहे ती पोलीस डिपार्टमेंट म्हणजे गृह मंत्रालयाकडून येईल. तिला वेळ लागेल अजून. म्हणजे आपण असं समजू शकता की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात आपल्याला ही भरती पाहावयास मिळणार आहे. तर मित्रांनो, भरती येईल आणि तेव्हा अभ्यास सुरू करू असं म्हणण्यापेक्षा आज अभ्यासाला लागलं आणि रोज 2-2 तास जरी अभ्यास केला आणि इतर आपण तयारी सुरू ठेवली तर आपण नक्कीच इतर मुलांच्या पुढे असू आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं एक पद आपल्यासाठी आपण राखीव करू शकतो आजच. त्यामुळे मित्रांनो, अभ्यासाला लागा आणि आपलं एक पद आजच सुरक्षित करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरतीविषयी अधिक माहिती असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यास किडा हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. आणि कमेंटमध्ये तुम्हाला अजून पोलीस भरतीविषयी अधिक माहिती हवी असेल तर कळवा. मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून त्याविषयी मदत करेल. धन्यवाद.